दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यावर बस चालकाचा अत्याचार, संतप्त पालकांचा मोर्चा। नवी मुंबईतील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिल्ली पब्लिक स्कूलच्या बस चालकाने 4 वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी NRI पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला। यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। तर 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। जी मागणी होती ती मागणी आम्ही त्या दिवशी जेवून आमच्या पद्धतीने आम्ही करून घेतलेली आहे, पण ती मागणी अजून काही मान्य झालेली नाही। पण आज फक्त पेरेंट्सच्या सपोर्टसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आज पेरेंट्स जे सांगतील ते आम्ही इथं करायला तयार आहोत। आज पेरेंट्सच्या म्हणण्यावर आम्ही वागणार आहोत। आम्हाला घोषणा पण नाही द्यायच्या, पण त्याच्यासाठी आम्हाला पेरेंट्सनी पत्र दिलेलं आहे, पत्र आम्ही दिलेलं नाही। पण पेरेंट्सच्या सपोर्टला आम्ही इथं आहोत। पेरेंट्स जे सांगतील ते आम्ही इथं करायला तयार आहोत। आणि दुसरी गोष्ट असं आहे, प्रिन्सिपलला आम्ही त्याच बोललो सहआरोपी करा। प्रशासन पूर्ण ढिम्मा आहे, प्रशासन पूर्ण त्यांच्या सपोर्टला आहे, कारवाई करायला तयार नाही। तर दुसरी गोष्ट आज एक मला समजली, आता ती खरी खोटी ते प्रशासनाने चेक करावं। त्या मुलाचं मेडिकल जे होतं, पहिले त्याचं मेडिकल झालंच नाही, 24 तासानंतर मेडिकल झालं घरी जाऊन। ही बाब आमच्या आज लक्षात आलेली आहे। आता ती खरी का खोटी ते प्रशासनाने तपास करावा। विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे ती देखील कुठेतरी वाऱ्यावर आहे का? प्रश्न नाही साहेब, शाळेच्या हिशोबाने जी स्कूल बोलतात त्याच्या बोलतात मोठा अपराधी तिथं आहे। आपण बोलतो ती छोटा अपराध आहे, छोटे अपराध नाही। स्कूलच्या हिशोबाने तिथे लहान लहान मुलं आहेत, सगळे आहेत, त्या हिशोबाने त्या प्रिन्सिपलला एक दिवस पण ठेवायला नाही पाहिजे। आज त्याला जर ठेवलंय, जे सगळ्यात मोठा गुन्हेगार तिथे आहे, तिथे मुलं काय शिकणार? मॅडम, हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाही आहे। बसमध्ये कॅमेरे पण होते, त्याचे फुटेज पण चेक केले, पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही। हा इन्सिडेंट ॲक्च्युली झालेला आहे वॉशरूममध्ये। आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत, त्यांनी स्वतःहून म्हटलं आहे, बोलता नाही येत म्हणजे थोडं तुटक तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे। त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूममध्ये नेलं, ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे। तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो कमेंट आलं की बसमध्ये झालं, आम्ही बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे। ॲक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू। सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी, त्या मुलांनी हाताने दाखवलंय की हाच तो माणूस आहे, हेच अंकल आहेत, याच अंकलनी मला नेलेलं आहे। पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे, पण त्याच्यानंतर काय? प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेंटची घेतलेली नाही आहे। आमची डिमांड आहे की ॲटलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर, एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ॲटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। एवढी मोठी केस झालेली आहे, तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे। आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे। सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ॲक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं। माझं कशाला बरं हिंदी त्यांनी तसं कळवलेलं नव्हतं। त्याचवेळी त्यांनी बस ड्रायव्हरला क्लीन चिट दिली आणि सांगितलं की हे मुलाच्या डोक्यातले खूळ आहे असं सांगितलं त्यांनी। आणि त्यानंतर जेव्हा पालक डॉक्टरांकडे गेले, खाजगी डॉक्टरांकडे, त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघतोय की इथले जे DPS शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या 2-3 वर्षापूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत। इथे बघतोय आपण 2 वर्षापूर्वी इथल्या अनेक महिला शिक्षकांनी मोलेस्टेशनचे आरोप या प्रिन्सिपलवरती केलेले होते। त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहे। आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं। आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति जे राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे। आपण बघितलं की बुलंदशहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते आणि ह्यांच्यावरती असेच चार्जेस बुलंदशहरमध्ये पण आहेत। बुलंदशहरमध्ये 46 शिक्षकांना यांनी कामावरून काढून टाकलेलं, म्हणजे अशा प्रकारचे घटना हे वारंवार तिथे घडत होत्या। बुलंदशहरमध्ये एका नर्सनी यांच्यावरती आरोप केले होते, तिथले लोकप्रतिनिधी असतील। म्हणजे मला सांगायचं आहे की बुलंदशहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले लोकप्रतिनिधी हे समोर आले, त्यांनी मुख्याध्यापकांच्या विरुद्ध बोलले, त्यांनी चार्जेस हे केले, फ्रेम केले। पण आपण बघतोय की शिक्षकांचं प्रकरण असेल 2-3 वर्षापूर्वी
तसंच आताचं हे 3-4 दिवसापूर्वी उघड झालेलं प्रकरण असेल. तसेच अशा घटना याच्या अगोदरही घडलेल्या आहेत. तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी का शांत आहेत, आमचा असा सवाल आहे. इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते का शांत आहेत. त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे NRI मध्ये 50 मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात. एक पण का नाही आला. इथे लहान सहान NRI कॉलनीमध्ये किंवा इथं एखादी लहान सहान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेलं असताना पण का नाही आल्या. मंदाताई मात्र इथे का नाही आल्या. एवढे दिवस झाले, 3-4 दिवस का गप्पा बसलेल्या. तुमच्या 3-4 ऍडमिशनसाठी तुम्ही एवढं असंवेदनशील वागणार. देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतं की आपल्या सेक्शुअल अब्युजमेंटसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी. ही तुमची 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. हा, तुमचे लोकप्रतिनिधी मंदाताई मात्र मुख घेऊन गप्पा बसतात, शांत बसतात. पालक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. हजारो पालक आज इथे आलेले आहेत. तिथं बघतोय हे 70-80% जे पालक आहेत ते भाजपचे मतदार आहेत. हे काय यांनी मनसेला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी, एकही नगरसेवक, आमदार, खासदार इथे येत नाही. या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे. तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही. याची दखल राज्य सरकारने घ्यावी. ट्रेड, a transparent and secure wealth management application. कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं, कोई स्टॉक टिप्स नहीं, ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस. So what's there for you? एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं. जनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस. बैक्ड बाय 20+ years ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई-कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है. गेट इंस्टेंट विड्रॉल्स. अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें. ट्रस्टेड बाय 13,000+ इन्वेस्टर्स इन इंडिया. तो आज ही ज्वाइन करो एंड टेक one step towards your financial freedom.